नमस्कार, आपण पाहत आहात सिटीझन न्यूज नेटवर्क। पुढील बातमी आहे लातूर जिल्ह्यातून। मोठ्या मधला एक आणा, ट्रे मध्ये आणा, मोठ्या आपल्या जिल्ह्याचे आपल्या जिल्ह्याची शान मराठवाड्याची आता लागलीच साहेब माननीय पोलीस अधीक्षक सुप्रीम पोलीस सोमानी साहेब यांच्या हस्ते जास्त करायला पाहिजे ना। पंचरंगी धम्मध्वजाचा विजय असो। आपल्याकडून अच्छा फुलं द्या। या सर वन्दामि वन्दे भारतयं कथं सर्वपराधं कमतु मे वन्दे द्वितीयंपि वन्दामि वन्दे। यानंतर रेजिमेंटल सॉन्ग होईल। रेजिमेंटल सॉन्ग साठी सर्वांनी कृपया उभे राहा।
करत असतो. माननीय SP साहेब यांच्या हस्ते या कॅलेंडरचं प्रसारण होत आहे. सर्वांनी टाळ्याच्या गजरात घ्या. थँक्यू सर. थँक्यू. आय थिंक 9 मार्चचा एक रेजिमेंट त्यांनी कमांड केली होती आणि एक फार महत्त्वाचं व्यक्तिमत्व माझ्या जीवनामध्ये होतं. एखाद्या मिलिटरी स्कूलचा सैनिक स्कूलचा जो कमांडंट असतो तो अशा टाईपचा जसा CEO असतो. प्रत्येकाच्या रेजिमेंटमध्ये प्रत्येकाच्या बटालियनमध्ये CEO असतो. जो CEOचं व्यक्तिमत्व जे आहे ते आपल्याला फार जास्त अफेक्ट करतं आणि आपलं पुढचं जे आपले जे विचार असतात ते त्याच्याने अनेक वेळेस प्रभावी होतात. आणि मला आठवतं त्यांच्याकडून गोष्टी मी शिकलो. मी महाराष्ट्रात असल्यामुळे मला आठवतं एकदा माझ्या आईवडील येणार होते तर सैनिक स्कूलमध्ये मिलिटरी स्कूलमध्ये फक्त एका सेमिस्टरमध्ये एकदाच फक्त पॅरेंट्सला अलाउड असायचं. त्या 4 महिन्यामध्ये जी 4 महिन्याचा तुमचा सेमिस्टर आहे वर्षातून 2दा तुम्ही पॅरेंट्सला सेमिस्टरच्या दरम्यान भेटू शकता. तर मला आठवतं माझे आई वडील निघाले होते. सचखंड एक्सप्रेस नांदेडहून निघते जाते दिल्लीला जाते आणि दिल्लीहून पुढे मसुरी एक्सप्रेस असते ओल्ड दिल्ली रेल्वे स्टेशन पासून ते देहरादूनपर्यंत. आणि धुक्याचा काळ होता त्यावेळेस आणि धुक्यामुळे काही कारणास्तव सचखंड एक्सप्रेस जी आहे ती रफी भोपाळच्या आसपासच त्यांना थांबवण्यात आलं. आणि मी जे आवर्जून वाट बघत होतो माझ्या आईवडिलांची ते त्यामुळे रद्द झालं. त्यांची जी व्हिजिट होती माझी रद्द झाली आणि 2 दिवसाचा जो कालावधी मी आठवत होतो त्यावेळेस आणि 2 दिवसाचा जो कालावधी मी आई वडिलांसोबत स्पेंड करणार होतो तो त्याच्यामुळे काही कारणास्तव रद्द झाला आणि फार मी नाराज होतो. आणि मला हे माहित नव्हतं की कर्नल मंगाई साहेबांना हे माहिती होतं की याचे आई वडील येणार आहे आणि भेटणार आहे. त्यांना कुठेतरी कळालं की बाबा याचे आई वडील येणार होते आणि याला भेटणार होते. त्यांनी आवर्जून मला त्या दिवशी त्यांच्या बंगल्यावर बोलवलं आणि त्यांच्या फॅमिली सोबत त्यांनी मला डिनर करवलं. आणि असं बिलकुल मला वाटू दिलं नाही की कुठे माझे आई वडील मिसिंग आहेत आणि कुठे आई वडील माझ्या येऊ शकले नाही. तर हे जे स्वतःच्या अंडर काम करणारे आपले जे वॉर्ड असतात जसं आपले CEO असतात रेजिमेंटमध्ये त्यांच्या अंडर काम करणारे सर्व सैनिक असतात. तर एकदम लहान मुलासाठी काळजी आपले CEO वरिष्ठ असतात ते आपल्या कनिष्ठांची घेत असतात. तशाच त्यांची काळजी त्यावेळेस माझी कर्नल साहेबांनी घेतली होती. महारेजिमेंट त्यावेळेस आमच्या मिडटर्म हाईट्समध्ये म्हणजे एक मिडटर्म ट्रिप आमची असायची. त्यामध्ये वेगवेगळे मिलिटरी इन्स्टॉलेशन आम्हाला व्हिजिट करायला लावायचे. आम्ही IMA ला गेलो, देहरादूनमध्ये MTला गेलो आणि बेळगावला एक कमांडो स्कूल आहे. कमांडो स्कूलला व्हिजिट झाली आणि महारेजिमेंटच्या हेडक्वार्टर्सला पण व्हिजिट झाली. तर त्यावेळेसचे जे काही जुन्या आठवणी आहेत एकदम जागा झाल्या. महारेजिमेंट बाबत जेवढं सांगावं तेवढं कमी आहे. एक अशा टाईपची रेजिमेंट आहे ऑलमोस्ट सर्व वॉर्समध्ये पार्टिसिपेट केलेलं आहे. स्पेशली आताच्या कालावधीमध्ये RRचं जे त्यांचं काम चालू आहे कश्मीर व्हॅलीमध्ये एकदम जबरदस्त काम आहे. आणि माझा एक सैनिक स्कूलचा बॅचमेट आता महारेजिमेंटमध्ये आहे आणि तो कंटिन्युअसली मला सांगत असतो की ज्या लेवलची बॉन्डिंग, ज्या लेवलची युनिटी, ज्या लेवलचं डिसिप्लिन या रेजिमेंटमध्ये आहे त्या लेवलचं बाकी बटालियन्समध्ये पण नक्कीच आहे. पण बॉन्डिंग जी आहे ती फार जास्त आहे आणि त्याची तर नेहमी काही गोष्टी ह्या जुन्या गोष्टी आठवल्या. जे कार्य इथं सर्व माजी सैनिकांनी केलेलं आहे त्यांचं जेवढं ऋण व्यक्त करावं तेवढं कमी आहे. जेवढे त्यांचे आभार मानावे तेवढे कमी आहे. पूर्ण आयुष्य त्यांनी आपल्या देशासाठी दिलेलं आहे आणि या ओकेशनचं मी औचित्य साधून सर्व इथे माजी सैनिक आहेत त्यांनी जी सेवा बजावलेली आहे आपल्या देशासाठी त्यांना अभिवादन करतो, त्यांना धन्यवाद करतो की त्यांनी पूर्ण आयुष्य आपल्या देशासाठी दिलेलं आहे. इथे जे जमलेले करंट सैनिक आहेत जे सध्या कार्यरत आहेत तेही तिलोभावानं इथे सेवा बजावत आहे. त्यांचंही अभिनंदन करतो. इथे जमलेले सर्व वीर माता आणि भगिनी ज्यांनी ज्यावेळेस त्यांचे मिस्टर सीमेवर सेवा बजावत होते ते इथं पूर्ण घर सांभाळत होते आणि त्यांनी जेवढ्या देशाची सेवा त्या सैनिकांनी केलेली आहे तेवढ्याच माता भगिनींनी केलेली आहे. कारण जो त्या सांभाळू शकल्या त्याच्यामुळे ते बाहेर नोकरी करू शकले.
त्याच्यामुळे त्यांचाही मी आभार व्यक्त करतो की तुम्ही त्याच्यासाठी एवढं मोठं काम केलेलं आहे. शेवटी मी कुसुम ओळी म्हणून आपले दोन शब्द आहेत ते संपवतो. समरभूमीचे सनदी मालक शतयुद्धांचे मालक आहे. समरभूमीचे सनदी मालक म्हणजे समरभूमी युद्धभूमीचे असते ते सनदी मालक आणि शतयुद्धांचे मानकरी म्हणजे 100 युद्धांचे ते मानकरी आहेत. रणभूमीची जात आमची कोण आम्हा भयभीत करेल. आमची जी जात आहे ती लढवय्या जात आहे आणि कोण आम्हाला भीती घालणार आहे. एवढे 2 शब्द संपवतो.